घाबरत होती इकडं यायला. इथं सापच आहे भाई. तर काही तिथं साप आहे बघण्यासारखं काय म्हणजे बघण्यासारखं आहे. आणि इथं मेन आम्ही वाघाला बघायला काही तिथं लेपट पण आहे. लेपट म्हणजे लेपटला काय म्हणतात ते? बिबट्या 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 गाई तिथं बिबट्या गावामध्ये पुसतो बिबट्या. गावातून आता इथं मध्ये आज आमच्या औंधमध्ये मम्मी आणि रोज मम्मी आणि माझी पोरगी आणि दुगे पुढं चाललाय. नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून एक साप दाखवते मी. काय लटकलेलं ते नक्कीच मला सांगा. कुठलं झाड आहे काय माहिती. संडे पण आहे ना तर खूपच गर्दी इकडं. संडेचं कारण की सारखे सगळे फ्री असतात म्हणून तर खूपच गर्दी आहे. तो गाईज आता आमचे पाय दुखायला लागले. चालून 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 त्रास होतोय आम्हाला आणि ह्यांना त्रास व्हायला लागलाय ऊन लागून लागून. गाईज आता आम्ही बघायला आलोय भालू. भालू भालू बघू शकता तुम्ही त्या साईडला आहे. गाईज भालू बघून तुम्हाला कसं वाटलं? खूपच भारी आणि अशी पिकअप करायला गाडी येते बघा. माझी मम्मी आता तिकडे आहे. फुकट आहे गाडी पैशाने. गाईज ही विचारते ती फुकट आहे का गाडी. गाडी कधी फुकट नसते पैसे द्यायला लागते. मम्मी सापडले आम्हाला आता हिला फॉलो करतो आम्ही. तर तुम्ही सांगा भालू कसा होता? चांगला होता काळा होता. काही जरा चालून चालून आम्ही दोघं खूप थकलोय. गाईस आम्हाला बस मध्ये बसायचंय पण आमच्याकडे पैसे नाही बसायला. आहे का पैसे? नाही गाईस आता आम्ही कसं मिडल क्लास लोक आहे. आमच्याकडं बसायला पैसे नाही. एक दिवशी आलो ना मग बसून पैसे आल्यावर नक्कीच बसून असं चालायला लागतं. गाईज बघा हे बघू शकता रेडा. आय थिंक सो तिथं स्टॅच्यू वाटतंय आणि ती एकच रेडा वाटायला लागलं. दुसरं काय हलनच नाही. हा हालना नाही ना बघ ना. कुठं हल्ला ग? गाईज बघू शकता तुम्ही किती ऊन आहे इकडं. तरी पण आम्ही लेट आलोय जरा. तो गाईज इथं पण हिरणच आहे बघा. हिरण. ओ नमस्कार नेते. आरूला दाखव. आरूला बघ. पाय देऊ नका. गाईज कम्फर्टेबल मला तिकडे येते. गाईज बघू शकता आता आम्ही हातले पैसे चाललो. खूपच सुंदर आहे. हे बेबी डिअर आहे. बेबी डिअर. चला तुम्हाला दाखवते. बघा बेबी डिअर दिसतंय का तुम्हाला इथं?
बघा हे बेबी डिअर आहे. आणि गाईस पुढे आणि गाईस आणि गाईज बघू शकतो. आता इथं बेबी डिअर बघून झाले. आता नेक्स्ट बघतो आम्ही एलिफंट. तर एलिफंट बघा पुढं जाऊन एलिफंट बघा. गाय आमच्यासोबत डुग्या तुला कसं वाटतं इथं आलंय तर? चांगलं वाटतंय पण पाय पण जास्त दुखतात. आणि भूक लागली का तुला? गाईस आताच जेवलं. जेवलं नाही गाईच तो आणि म्हणजे चटर मटर खाल्ले. चटर मटर गाईच आहे तर बघा हत्ती आहे. ते इथंच कुठंतरी असणार दिसाना नाही ते पुढं असं वाटायला. तर गाईस त्या साईडला हत्ती इथं नाही. जेवढं झूम होऊ शकतं तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करते तुम्हाला. गाईस इथं हत्तीच नाही दिसणार. झोपायला गेलाय पुढं. हत्ती झोपायला गेला असता दिसला असतं लवकर. गाईस बॅड लक झाला. आता हत्ती काही दिसलं नाही आपल्याला. बघू आता पुढं जाऊन. तर गाईस असा पोस्टर लावला इकडं सिंहाचा. गाईस बघा तुम्हाला सिंह कुठे दिसतंय का? हा तिकडं तोंड करून बसलाय गाईस सिंह. गाईस तिकडे तोंड करून बसलाय सिंह. कुठे गाईस दिसतंय का तुम्हाला सिंह? गाईस तो इकडे बघाना नाही. त्याचं तोंड त्या साईडला आहे. ये दिखाते पण कारीगरी. गाईस आम्ही वेट करतोय तो उभा राहायचा. खंड बघायचं होतं केवढं म्हणजे असं साईज आहे केवढी ही आहे. ते काय तर त्यांच्या मनावर आहे बघायचं. तरी पण असं गाईज बघू शकता तुम्ही तिथंच बसलाय वाघ सॉरी सिंह. हे उठाना पण नाही गाईज. थोडं झाड म्हणून दिसणार गाईज. फायनली वाघ उठलाय सिंह उठलाय. सॉरी चलो बस.
गाईज आता ह्या साईडला बसल्या. गाईज आता आम्हाला फक्त पाठीमागूनच त्याचा चेहरा दिसलाय. तर आता इथून आपण जास्त मिनटं पण नाही थांबू शकत कारण की आता रात्र व्हायला लागली. आता 5 वाजले. आता तेवढ्यातच चालायला पण गाईस ते गोल गोलच फिरायला लागले. हो बघा दिसलं का गाईस. तर असं हा इकडचं प्राणी संग्रहालय. लोंबडी नाही ते खायला टाकायला हे गाईज तुम्ही कात्रजला येत असले तर लवकर घरून निघा कारण की आम्ही उशिरा निघलो होतो तर आम्हाला काय प्राणी दिसले नाही. तर प्लीज लवकर येऊ. बघा कडचा कसला भारी गाईज बघा कसे लटका लटकीचे काम करते.